माझे नाव पार्थ उत्तम सुरवसे, मी राहणार भंडीशा गाव, तालुका पंढरपूर. आमचं गाव सांगोला मतदारसंघामध्ये येत आहे आणि त्या सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत. की गेल्या 20 ते 22 महिन्यापासून हे तिथले आमदार आहेत. आम्ही आमच्या गावकऱ्यांनी खूप मोठ्या आशेने त्यांना निवडून दिलेला आहे आणि आजपर्यंत जेव्हा मी चडीत सुसू करत होतो तेव्हापासून ते आता माझं पोरग चडीत सुसू करतंय, म्हणजे ही काळ जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा आहे. आम्हाला आजपर्यंत पक्ष आश्वासनच मिळालं आहेत आणि आम्ही निवेदन द्यायचं काम करायचं आणि आश्वासन घ्यायचंय. त्याच्या पलीकडे आमच्या गावचा विकास काही झालेला नाही. त्या आश्वासनाला आम्ही वैतागून गेलेलो आहे. म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी, आमचे हे सहकारी सर्व आहेत, मिळून आम्ही संघर्ष पदयात्रा म्हणजे भंडीशा गाव पासून सुरुवात केलेली आहे. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर मध्ये आहे. आता पंढरपुरातून आम्ही खर्डी मार्गे सांगोला डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार यांच्या निवासस्थानावर हा संघर्ष पदयात्रा नेणार आहे. आमच्या गावामध्ये वाडी वस्तीवर जाणारा रस्ते इतकं भयानक अवस्था आहे की लोकांचं मणक्याचे ऑपरेशन, गुडघ्याचे ऑपरेशन झालेले आहेत आणि हे महाराष्ट्र सरकार जी गरिबांच्या, गोरगरिबांच्या जिल्हा परिषद शाळा आहेत, तसे जे सहकारी दवाखाने आहेत, वाडी वस्तीवर जे जाणारे रस्ते आहेत, त्याची अजिबात ही दखल घेत नाहीत. आणि आम्ही ह्या सर्व गोष्टीला वैतागून आम्ही संघर्ष पदयात्रा काढलेली आहे. त्यासाठी आमदार साहेबांनी आमच्या ह्या संघर्ष पदयात्रेची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची आमदार साहेबांकडून अपेक्षा आहे. आणि ज्या वेळेस आमदार साहेब आमदार व्हायच्या आधी आमच्या गावाला कोणाचा वाढदिवस असेल, कोण मेलेला माणूस असेल, कोण हागला मुतलेला असेल, त्यासाठी एक 15 ते 20 मिनिटांमध्ये भंडीशा गावामध्ये पळत येत होतं. मात्र आमदार झाल्यापासून ते फक्त 1 ते 2 वेळामध्ये भंडीशा गावाला आलेले आहेत. तरी त्यांनी आमच्या ह्या संघर्ष पदयात्रेची दखल घेऊन आमच्या जी मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण कराव्या, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मागणी काय? आज जिल्हा परिषद शाळेमध्ये संडास बाथरूमची व्यवस्था नाही, कंपाऊंडची व्यवस्था नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, वाडी वस्तीवर भगीरथ लाईट नाही, शेतकऱ्यांमध्ये डीपीची व्यवस्था नाही. त्या सर्व मागण्या घेऊन आम्ही आमदार साहेबांच्या निवासस्थानावर चाललेलो आहे. आणि ही माझी छोटी मुलगी आहे, तिचं वय वर्ष 6 आहे. आता ही जिल्हा परिषद शाळा सुरवशी वस्तीवर आहे. तर हिनं मला म्हणाले की पप्पा, आपल्या शाळेला जायला रस्ता नाहीये, गावात जायला रस्ता नाही, पंढरपूर ते भंडीशा गाव हा कसा रस्ता मोठा आहे डांबरी, तसा आपल्या शाळेला जाय किंवा आपल्या घरी जाय रस्ता का होत नाही. तिच्या ह्या विचारानं मी एवढं भावूक झालो की आपण कुठेतरी चुकतोय. म्हणून मी आमच्या सर्व सोबती घेऊन आपण ह्या गोष्टीला कुठेतरी पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही संघर्ष पदयात्रा काढत आहे. आणि आमच्या वाडी वस्तीवर रस्ता डांबरीकरण करून मिळावा, तसेच जिल्हा परिषद शाळेमधील असे अनेक प्रश्न आहेत जे आमदार साहेबांनी सोडवावे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आमदार साहेबांना आम्ही 100% जाब विचारणारच.